नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज पवार आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपल्या चॅनलचं नाव आहे धीरज सर्स क्लास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत विषय मराठी, इयत्ता 7वी, पाठ क्रमांक 4, गोपाळचे शौर्य. गोपाळ नावाचा विद्यार्थी मुलगा आणि त्याने आपल्या जीवनामध्ये केलेलं एक शौर्य, या शौर्याची घटना, शौर्य म्हणजे साहस, धाडस, या शौर्याची कथा आपण आज आपल्या या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या पाठाला. पाठाचं नाव गोपाळचे शौर्य. पाठाच्या लेखिका आहेत लक्ष्मी कमल गेडाम. आता पाठ सुरुवात करण्या अगोदर आपल्या पाठाच्या ज्या लेखिका आहेत यांचा परिचय करून घेणार आहोत. यांचा जन्म 1956 साली झालेला आहे. या लेखिका, कवयित्री, कथाकथनकार आहेत. शिवाफेरी, दुरून डोंगर साजरे, पितरांचं पात्र, अडोसा हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. हृदय परिवर्तन, किशोरांची करामत हे बालसाहित्य देखील त्यांचं प्रसिद्ध आहे. तुरुंगवाडा ही कादंबरी आणि आठवांचे झेले हा ललित लेखसंग्रह देखील यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर आता लेखिका लक्ष्मी कमल गेडाम हे या पाठाबद्दल सांगताना असं म्हणतात की डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न यांचे वर्णन प्रस्तुत पाठामध्ये केलेले आहे. आता बघा, लेखिकेने सांगितल्याप्रमाणे डोंगरावर लागलेला जो काही वणवा आहे. आता वणवा म्हणजे काय बघा, वणवा म्हणजे आग, परंतु ही साधीसुधी आग नसून जंगलामध्ये लागलेली मोठ्या आकाराची आग म्हणजे वणवा असतो. तर अचानक डोंगरावरती आग लागलेली आहे म्हणजे जंगलामध्ये वणवा लागलेला आहे आणि ती आग विझवण्यासाठी गोपाळ नावाच्या मुलाने जे काही प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांचं वर्णन आज आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे. गोपाळ नावाचा जो विद्यार्थी आहे तो शाळेत शिकतो, अजून तो शाळेत जातोय, त्याचं वय अजून शाळेचंच आहे. तो काही खूप मोठा किंवा कॉलेजला गेलेला किंवा असा एक प्रौढ व्यक्ती नाही आहे. तर तो एक शालेय विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याच्या शौर्याची, धाडसाची, साहसाची ही कथा आज आपण बघणार आहोत. चला आपण सुरुवात करूयात. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. बघा, तुम्हाला समोर दिसतोय एक नकाशा दिसतोय. हा नकाशा आहे महाराष्ट्र राज्याचा. आता या महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्हा जो आहे हा या ठिकाणी मी दर्शवलेला आहे. बघा, या नागपूर जिल्ह्यामधील नरखेड नावाचा तालुका, या तालुक्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे ज्याचं नाव आहे मोहदी. तुम्हाला चित्रात दिसतंय बघा, नागपूरवरून एक मार्ग जातो नरखेडला आणि नरखेडवरून जो मार्ग जातो तो आहे मोहदीला. हे लहानसं खेडेगाव. खेडेगाव म्हणजे एक छोटंसं गाव, ज्या गावामध्ये काही थोडक्या स्वरूपात असणाऱ्या सुविधा आणि या गावाची लोकसंख्या ही तितकीशी फार जास्त नसते. कमी लोकसंख्येचं हे गाव असतं, ज्याला खेडेगाव असं म्हटलं जातं. या गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. अतिशय प्रेमाने, सलोख्याचे संबंध, प्रेमाची वागणूक सर्वांची एकमेकांशी असते. कोणीही कोणाशी भांडत नाहीत. वाद तंटे नसणारे हे गाव, या गावातील लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. बघा, आता या गावापासून, मोहदी या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती एक गड आहे आणि या गडाचं नाव सांगितलेलं आहे पौराणिक गड. आता पौराणिक म्हणजे काय, तर पुरातन काळातील, अनेक वर्ष जुना असलेला हा असा पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात. बघा, आता गड म्हटलं की तिथे झाडं झुडपं गवत आलं आणि मग हे गवत चारण्यासाठी गुरांचे जे मालक आहेत
जे गुरे म्हणजे काय तर पाळीव प्राणी, उदाहरणार्थ म्हैस, गाय, बैल, शेळी, मेंढी या प्रकारचे जे प्राणी आहेत याला गुरे असं म्हणतात. तर हे गुरांना चारणाऱ्या या गुरांचे जे मालक असतात या मालकाला गुराखी असं म्हटलंय. तर या गडावरती अनेक प्रकारचे गुराखी देखील तिथे जाताना दिसत असतात गडावरती. त्याचबरोबर गुराख्यांबरोबरच सहल काढणारे सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत काही वेळ घालवता येईल या निमित्ताने काही सहल काढणारे लोक देखील या गडावरती आपल्याला जाताना दिसतात. त्याचबरोबर ट्रेकिंग प्रेमी बघा चित्रामध्ये दिसतंय एका मुलाच्या हातात काठी आहे, पाठीवरती बॅग आहे, त्याच्या पुढेच एक मुलगा अजून बॅग पाठीवर अडकवून चाललेला आहे. अशा प्रकारे डोंगराची चढाई करणारे जे लोक असतात त्यांना ट्रेकिंग करणारे असे म्हटले जातात आणि ज्यांना ही ट्रेकिंग आवडते ते म्हणजे ट्रेकिंग प्रेमी. तर गुराखी सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधूनमधून या गडावर जाताना आपल्याला म्हणजेच तिथे दिसत असतात. आता गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची एक नदी आहे. पायथ्याशी म्हणजे काय तर गडाच्या सर्वात खालच्या भागात म्हणजे गड आणि जमीन ज्या ठिकाणी एकत्र येतात तो म्हणजे पायथा. पायथा म्हणजे पायाकडची बाजू. तर या गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची एक नदी आहे. ही नदी बारमाही जुळजुळते. आता बारमाही म्हणजे काय? बार म्हणजे 12 आणि माही किंवा माह म्हणजे महिने. वर्षाचे 12 महिने ह्या नदीला पाणी असतं. जुळजुळते म्हणजेच काय तर या नदीमधून वर्षाचे 12 महिने हे पाणी वाहत असतं म्हणजेच वर्षभर या नदीला पाणी असतं. म्हणून म्हटलेलं आहे की बारमाही जुळजुळत असते. नदीच्या दोन्ही तीरावरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात. बघा आता शेतमळ्यांना सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी आणि ती तर या नदीमध्ये मुबलक प्रमाणात असते वर्षभर. त्याच्यामुळे या शेताला जे काही पाणी लागणार आहे हे पाणी या नदीपासून मिळत असतं आणि त्याच्यामुळे या नदीच्या तीरावर म्हणजे किनाऱ्यावर किंवा काठावर नदीच्या दोन्ही बाजूचा जो भाग आहे त्या दोन्ही बाजूच्या भागावर जे काही शेतमळे आहेत ते वर्षभर अगदी हिरवेगार असतात. त्यांना पाणी मिळाल्यामुळे ते ताजेतवाने आणि हिरवेगार दिसत असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा तर प्रदेश पाचूचा वाटतो. बघा पाचूचा म्हणजे काय तर असा प्रदेश जो प्रदेश सदैव हिरवागार असतो. अशा प्रदेशाला पाचूचा प्रदेश असं म्हणतात. मग नदीच्या आसपासचा जो काही प्रदेश आहे हा प्रदेश देखील पाचूचा प्रदेश असा वाटतो कारण या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर वर्षभर शेतमळे हिरवेगार दिसत असतात म्हणून याला पाचूचा प्रदेश दिसतो असं म्हटलेलं आहे. आणि तो कधी तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पालापाचोळा दिसतो. आता ऊन जसं जसं सुरू होईल तसं तसं मातीमधील पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि मग झाडांच्या पानांना गळती सुरू होते आणि ही झाडाची पानं गळाल्यामुळे गडावरती अनेक ठिकाणी पालापाचोळा पडलेला दिसतो. तो सुकलेला असतो. वाळलेला म्हणजे सुकलेला. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. बघा की या गडावरती अनेक प्रकारची रानमेव्याची झाडे आहेत. आता रानमेवा म्हणजे काय बघा. रानमेवा म्हणजे फळे. आता अशी फळे जी आपल्याला जंगलामध्ये रानामध्ये सापडतात किंवा त्यांची झाडे जंगलात किंवा रानामध्ये उगवलेली असतात. या झाडांवरती येणारी फळे उदाहरणार्थ चिंच, कैऱ्या, आवळे, करवंद, जांभळं या प्रकारची जी फळं आहेत या फळांना रानमेवा असं म्हटलेलं आहे. तर या गडाच्या आसपास या रानमेव्यांचे म्हणजेच या फळांची झाडे अगदी मोसमी फळभाराने लदबदलेले असतात. मोसमी फळभारे म्हणजे काय मोसम म्हणजे प्रत्येक मोसमामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळं येतात. बघा आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये काय असतो आंब्यांचा बहर असतो, आंब्यांचा मोसम असतो, जांभळांचा मोसम असतो. मग असे वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणारी वेगवेगळी फळे ही या झाडावर अगदी भरून गच्च भरलेली असतात म्हणजेच लदबदलेली असतात. या झाडांवरती फळं मोठ्या प्रमाणात असतात त्यालाच लदबदलेली असणे असं म्हटलेलं आहे.
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती. बघा आता चित्रामध्ये दिसतंय की अनेक मुलं बसलेले आहेत, गप्पा मारतायत, शिक्षक बसलेले आहेत, सर्वजण आनंदी आहेत, मागं नदी वाहते आहे. तर वार्षिक परीक्षा संपल्यानंतर, वार्षिक परीक्षा म्हणजे काय, तर जी आपली फायनल एक्झाम असते, जी आपली एप्रिल महिन्यामध्ये संपते, त्याला म्हणतात वार्षिक परीक्षा. तर ही वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल. आता हे जे मोहदी गाव आपण जे बघितलं, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव म्हणजे मोहदी. या मोहदी या गावामध्ये एक माध्यमिक शाळा होती. माध्यमिक म्हणजे सेकंडरी हायस्कूल. तर या माध्यमिक शाळेची सहल जी आहे, सहल म्हणजे पिकनिक, ही सहल या कर्णागड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. आता या सहलीला विद्यार्थी गेले होते, शिक्षक गेले होते. यांनी या गडाचा भव्य परिसर, भव्य परिसर म्हणजे काय, भव्य म्हणजे प्रचंड मोठा, मोठ्या आकाराचा. तर हा कर्णागड जो आहे हा आकाराने फार मोठा आहे. तर या कर्णागडाचा जो काही प्रदेश आहे, जी काही जागा आहे, परिसर आहे, हा प्रदेश, हा परिसर या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी छानपैकी चालत जाऊन तो परिसर बघितला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. बघा आता परिसर बघून झालेला आहे आणि परिसर बघून झाल्यावर सगळेजण एकत्र येऊन बसले आणि तिथे एकत्र येऊन बसल्यानंतर विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांनी आपापले कलागुण सादर केले. आता कलागुण म्हणजे काय बघा, प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी कला असतात. मग ती चित्रकला असेल, हस्तकला असेल, नृत्यकला असेल, गायन कला असेल, अगदी वेगवेगळ्या कला असतात. पाककला ही देखील एक कला आहे. तर अशा अनेक कला आणि अनेक गुण सगळ्यांच्या मध्ये असतात. तर या ठिकाणी जे सहलीला विद्यार्थी आले होते, या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्यामधील जे काही कलागुण आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कोणीतरी गाणं म्हटलं असेल सुंदरपैकी, कोणीतरी नृत्य करून दाखवलं असेल, कोणीतरी नकला करून दाखवले असेल, नक्कल करणे म्हणजे दुसऱ्याची कॉपी करून दाखवणे, ते केलं असेल, किंवा कोणी वाद्य वाजवून किंवा काहीतरी संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल. अशी वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपापले कलागुण सादर केले, म्हणजे दाखवले गेले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. बघा, दिवसभर मुलांनी छान मजा केली, फेरफटका मारल्या, कलागुण सादर केले आणि अशा प्रकारे मुलांचा सर्व असा दिवस जो आहे तो छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली. आता संध्याकाळचा वेळ झाला असेल, वेळ संपलेली असेल, घरी शाळेत निघायचं असेल, पुन्हा परतीचा प्रवास करायचा असेल, म्हणून सर्व मुले गड उतरून खाली आली. मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोहोचलेलं बरं असे शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले. आता शिक्षक म्हणाले, मुलांनो, सूर्यास्ताआधी आपल्याला घरी पोहोचलं पाहिजे बरं का. सूर्यास्त म्हणजे काय, तर सूर्य मावळणे, सूर्याचा अस्त होणे म्हणजे सूर्यास्त. सूर्यास्त हा जोड शब्द आहे. सूर्य आणि अस्त या दोघांना एकत्र करून सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच सूर्य मावळण्याची वेळ होणे, सूर्य अस्ताला जाणे किंवा सूर्य जाण्याची वेळ होणे म्हणजे सूर्यास्त होणे. तर सूर्यास्ताच्या अगोदर आपण घरी पोहोचलेलं बरं असं शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले. घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. बघा, घाट म्हणजे काय तुम्हाला चित्रात दिसतंय. एक बस आहे, एस टी बस. त्या बसवरती माध्यमिक शाळा मोहदी अशा प्रकारे पाटी लावलेली आहे. कारण सहलीला जाताना कुठली शाळेची बस आहे का कुठली आहे हे त्यावरती नमूद करणं महत्त्वाचं असतं, म्हणून त्यांनी तिथे नाव दाखवलेलं आहे. आणि रस्ता दिसतोय बघा तुम्हाला, त्या रस्त्यावरून ती बस चाललेली आहे आणि तो रस्ता वळणावळणाचा आहे आणि डोंगरातला आहे. तर अशा रस्त्याला, वळणावळणातल्या डोंगरातल्या हे जे रस्ते असतात यांना घाट असं म्हटलेलं आहे. तर घाटाच्या खालच्या बाजूने या मुलांना जी आहे ही आग लागलेली दिसते. बघा, आपल्याला पण दिसते, या घाटाच्या खालच्या बाजूला आग लागलेली दिसते. मग ही आग मुलांना दिसली. अरे, तो बघा वणवा, वणवा लागलाय वणवा, गाडीतील एक जण ओरडला. त्यांना ती आग दिसली आणि ते म्हणाले, अरे वणवा, वणवा बघा, वणवा लागलाय. आता वणवा म्हणजे मी सांगितलं मगाशीच
की वणवा म्हणजे जंगलात लागलेली आग. ही आग मोठ्या प्रकारची असते. तर त्यातला गाडीतला एक विद्यार्थी होता, तो ओरडला की वणवा लागलाय वणवा. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. आता जो काही गाडीचा ड्रायव्हर होता, त्या गाडीच्या ड्रायव्हरने वेग म्हणजे स्पीड वाढवली. नाहक आपण आगीत सापडू नये. नाहक, नाहक म्हणजे विनाकारण. कोणताही संबंध नसताना आपण त्या आगीमध्ये सापडू नये किंवा त्या संकटामध्ये आगीच्या सापडू नये, म्हणून ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. हा त्याचा उद्देश होता. त्याने गाडीचा वेग वाढवण्याच्या मागे हे कारण होतं की आपण विनाकारण त्या आगीत किंवा त्या संकटात सापडू नये म्हणून. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला. आता ती गाडी डोंगरावरून पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या खालच्या दिशेने येत होती आणि उतार असल्यामुळे काय झालं की गाडीचा वेग थोडा हळूहळू कमी झालेला होता. गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे. 14 वर्षांचा गोपाळ ओरडला. आता गोपाळने ही आग बघितलेली आहे गाडीमधून. तो म्हणाला की गाडी थांबवा आणि आपल्याला ही आग आता विझवलीच पाहिजे. असा तो गोपाळ नावाचा जो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी ओरडला. या गोपाळचं वय सांगितलेलं आहे 14 वर्षे. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले. वक्तव्य म्हणजे बोलणे. गोपाळ जे म्हणाला होता की ही आग आपण विझवलीच पाहिजे, तर या बोलण्यावरती गाडीतले सगळेजण त्याच्यावर हसले. बहुतेक सर्वांनी त्याचं बोलणं तितकंसं मनावर घेतलं नव्हतं, म्हणून सर्वजण त्याच्याकडे बघून हसले. त्याच्या वाक्यावरती, त्याच्या वक्तव्यावरती हसले. अरे वेडे, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक दरडावून म्हणाले. आता शिक्षक गोपाळला म्हणाले की अरे, आपण ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? एवढी मोठी आग लागलेली आहे. आपण तर खूप कमी आहोत किंवा आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाही. आपण कशी काही आग विझवू? दरडावून म्हणजे थोडेसे रागाने किंवा थोड्याशा कडक स्वरात, आवाजात शिक्षक म्हणाले. पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? म्हणजे हे बोलताना जेव्हा शिक्षक बोलत होते त्यावेळी गोपाळ गाडीत नव्हताच. तो गाडीच्या बाहेर निघून गेलेला होता. आणि गोपाळ या गाडीत होताच कुठे? त्याने तर लगेचच गाडीतून उडीही मारली होती. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली. आता सहलीला विद्यार्थी गेलेले आहेत, त्यांची जबाबदारी शिक्षकांवरती आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला सोडून आपण जाऊ शकत नाही. त्याच्या काळजीपोटी ड्रायव्हरने नाईलाजाने, नाईलाज म्हणजे कोणताही पर्याय नसणे म्हणजे नाईलाज, तर कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजाने गोपाळला पुन्हा गाडीमध्ये घेण्यासाठी ड्रायव्हरने गाडी थांबवली किंवा त्याला गाडी थांबवावी लागली. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण या पाठामध्ये बघितलं की एक नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे ज्याचं नाव आहे मोहदी. त्याच्या 8-10 किलोमीटर अंतरावर एक गड आहे, त्याचं नाव आहे कर्णागड. तिथे जाणारे अनेक लोक दिसतात. गुराखी आहेत, सहल काढणारे आहेत, ट्रेकिंग प्रेमी आहेत. त्या गडाच्या पायथ्याशी एक मंदाकिनी नदी आहे, ती बारमाही जुळजुळते. आणि त्याचबरोबर या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर जी शेतमळे आहेत, हे शेतमळे वर्षभर हिरवेगार असतात. आणि त्याच्यानंतर त्या गडाचा जो काही भव्य परिसर आहे, त्या परिसरामध्ये अनेक प्रकारची रानमेव्याची झाडे आहेत. ही रानमेव्याची झाडे वर्षभरात जे काही मोसमी फळे असतात, त्या फळांनी लदबदलेली असतात. आणि मोहदी गावातील जी काही माध्यमिक शाळा, या माध्यमिक शाळेची वार्षिक परीक्षा संपली आणि लगेचच त्यांनी सहल काढली. ही सहल कर्णागड या ठिकाणी गेली होती. दिवसभर मुलांनी कर्णागडाचा परिसर बघितला आणि नंतर आपापले कलागुण सादर केले. आणि संध्याकाळ झाल्यामुळे सर्व मुले गडावरून खाली उतरली. गाडी सुरू झाली आणि गाडी घाटातून खाली येत असताना त्यांनी बघितलं की आग लागलेली आहे आणि ही आग आपण विझवलीच पाहिजे असं गोपाळ ओरडला. आणि त्याला शिक्षक त्याची समजूत काढतानाच ते बघतात तर गोपाळ गाडीमध्ये नाही आहे. आणि हा जो काही एकूण जो आपण अर्धा प्रसंग जो बघितलेला आहे तो तुम्हाला, मला वाटतं, चांगला समजला असेल. जर काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागामध्ये आपली राहिलेली गोष्ट आपण पूर्ण करूयात. धन्यवाद मित्रांनो.